नमस्कार, सुप्रभात. यानंतर घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हामध्ये. माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान. आळंदी विठुरायाच्या जयघोषानं दुमदुमली. यावेळी आळंदीच्या मुख्य मंदिरात अलोट गर्दी. आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. हजारो वारकऱ्यांसह पालखी पंढरीच्या दिशेनं. प्रमुख दिंडीतील वारकऱ्यांकडून टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत हरिनामाचा गजर. संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी नेवास्यामधून देखील माऊलींच्या पालखी पंढरपूरकडे रवाना. हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीचं प्रस्थान. संत मुक्ताईंच्या पालखीचं बीड जिल्ह्यात आगमन. मुक्ताईंच्या पादुकांना गोदावरी नदीत स्नान. नागरिकांनी केलं मोठ्या उत्साहात स्वागत. संत साधू महाराज देवस्थानाच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. 14 दिवस पायी वारी करून ही पंढरपूरला पोहोचणार आहे. यंदा आषाढीत पहिल्यांदाच अजस्त्र वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी. पंढरपूरला येणाऱ्या भक्तांना दर्शन रांगेत न भिजता उभं राहता यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत विज्ञान आधारित दुष्काळ निवारण प्रकल्प राबवण्यात येणार. या प्रायोगिक प्रकल्पासाठी सातारा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि लातूर या 5 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. निराधार योजनेचे पैसे रखडल्यामुळे वयोवृद्ध महिलांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न. बँक आणि तहसील कार्यालयाच्या चक्रा मारून देखील निराधार महिलांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी जळगावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत कपात करत अध्यादेशात बदल केल्यामुळे निषेध. कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या अध्यादेशाची होळी. मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा घाट परिसरात पुढील 24 तास ऑरेंज अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. नाशिक शहरातील गोदावरी नदीला पूर. रामकुंड परिसरातील भाजी पटांगण इथं पार्क केलेल्या गाडी गोदावरी नदीच्या पुरात अडकली. 4 तासांनंतर अडकलेली कार बाहेर काढण्यात स्थानिकांना यश. नाशिकच्या जुने नाशिक परिसरात मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेला वाडा कोसळला. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकमध्ये 700 धोकादायक जुने वाडे आहेत. नाशिकच्या इगतपुरीत पावसाची जोरदार हजेरी. विपश्यना केंद्र ते फणसवाडी रस्ता जलमय. केंद्रासमोरील पूल पाण्याखाली. प्रवाही वाढल्याने फणसवाडी, चांदवाडी, आवळखेड, जांभळवाडीसह आदिवासी गावांचा संपर्क तुटला. नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील दाराणा धरणातून 4742 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 29,307 क्युसेक वेगानं विसर्ग. पाणी जायकवाडीच्या दिशेनं प्रवाहित होत असल्यानं मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळणार. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील इंगळूण ते आंबे हातवीज घाट मध्ये दरड कोसळत असल्यानं बंद. अनेक गावांचा संपर्क तुटला. पहिल्याच पावसात पाण्याखाली गेलेला गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला होण्याच्या मार्गावर. पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांची माहिती. रायगडमधील पोलादपूर आमनळी घाटामध्ये 3 ठिकाणी दरड कोसळली. दरडीसोबत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती वाहून आली. रत्नागिरीतील खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर. खेड बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीचं रौद्ररूप. पुराचं पाणी बाजारपेठांमध्ये शिरल्यानं माल सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी व्यापाऱ्यांच्या हालचाली सुरू. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. कुंडलिका नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. रोहा शहर आणि आजूबाजूची गावं पुराच्या पाण्यात. रायगडच्या महाड तालुक्यात बिरवाडी, खरवली, काळ नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. सततच्या पावसामुळे बिरवाडी बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील विविध पर्यटन स्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत निर्बंध. यामध्ये विविध धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळं आणि धरणांचा देखील समावेश. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं निर्णय घेण्यात आला.
नालासोपाऱ्यातील पूर्व भावशेत पाडामध्ये एका बैठक चाळीतील खोलीचा स्लॅब पावसामुळे कोसळला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. कल्याणसह आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार. काळ नदीच्या पातळीत वाढ, तर टिटवाळ्याजवळील रुंदे पूल पाण्याखाली. रुंदा, उशीद, मड, आरेले, भुंपळपाडा या गावांचा संपर्क सुटला. कल्याणहून उल्हासनगरकडे जाणारा पूल खचला. 2018ला बांधण्यात आलेला पूल खचल्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित. महाराष्ट्रात कोरोनाचे 59 नवीन रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू. जानेवारीपासून राज्यात नोंदवलेल्या एकूण रुग्णांची संख्या 2228 आणि मृतांचा आकडा 32 वर. पालघरमध्ये समुद्रात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता. उमेद इम्रान शेख असं तरुणाचं नाव. स्थानिकांच्या मदतीनं पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू. वाशिमच्या व्यवहारे गल्लीमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा. वादाचं कारण अद्याप अस्पष्ट. भागात भीतीचं वातावरण. बीडच्या परळीत महावितरण कार्यालय आणि नगर परिषदेच्या संगनमतानं मोठा अपहार. खासगी वीज ग्राहकांचं थकीत वीज देयकं चक्क परळी नगर परिषदेच्या नावावर वळते करत 39,23,120 रुपयांचा अपहार झाल्याचा सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव चाटेंचा आरोप. वर्ध्यातील शिवनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 1.5 किलो गांजा जप्त. सेलू तालुक्यात येणाऱ्या शिवनगर हमदापूर मार्गावर सापळा रचून कारवाई करण्यात आली. यवतमाळच्या पोफाळी गावातील श्रीराम राजेंद्र क्षीरसागर यांची वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती. गावकऱ्यांकडून श्रीरामची भव्य मिरवणूक काढून जंगी सत्कार करण्यात आला. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला. यानंतर सविस्तरपणे बातम्या पाहूयात. बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या रविवारी म्हणजे 22 तारखेला पार पडणार आहे. त्यासाठी अजित पवारांनी सर्व शक्ती पणाला लावली. दररोज किमान 4 ठिकाणी अजित पवार आपल्या श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. अजित पवारांसाठी ही निवडणूक इतकी महत्त्वाची काय आहे? काय आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेसाठीचं राजकारण? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.